मित्रांनो इकडे बघा आता माल बघायला भेटतो तुम्हाला। नमस्कार दादा, काय नाव तुमचं? ओके, गाव काही मागितलं की नाही अजून? पावती वगैरे काही भेटली की नाही? पावती तशी दिलेली आहे 450। अच्छा, किती अपेक्षा म्हणजे एक्सपेक्टेशन किती तुमची? अपेक्षा आता बघू ना 450च्या वरतीच आहे माझी पण अपेक्षा। वरती अपेक्षा आहे बा। आता 2 दिवसापासून थोडासा बाजारभाव डाऊनही झालेला आहे बा। आवक वाढल्यामुळं त्याच्यामुळं प्रॉब्लेम वगैरे आले। बरोबर, पण आम्ही ऐकलं आता काही व्यापाऱ्यांना जेव्हा विचारलं ना ते म्हणतात पुढंच आमचा बाजारभाव डाऊन झाला म्हणे, त्याच्यामुळं इकडेही बाजारभाव होणारच म्हणे डाऊन। शेतकऱ्याचं पण जे आहे बरोबर बरोबर आहे आणि जो कोणी आपला घेणार आहे बरोबर बरोबर हां, दोघांचे पण कधी कधी लॉस पण होत असतात, बेनिफिट्स पण होता। बरोबर, डिपेंड ऑन देम आता काय काय मार्केट। राईट, ॲब्सोल्युटली, हाऊ टू कोलॅबरेट। yes, right, we will just have to survey ourselves in this kind of a 100% true, market. 100% true. Okay, thanks a lot. Thanks a lot. क्या बोलती पब्लिक? नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे क्या बोलती पब्लिक आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज 27 नोव्हेंबर 2025 आपण परत एकदा आलेलो पिंपळगाव बसवंत टोमॅटो मार्केट येथे संध्याकाळचा काय बाजारभाव आहे ते जाणून घेण्यासाठी। त्यासोबतच मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघत चला, कुठेच स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हरायटीचा बाजारभाव समजेल। आणि काही लोक काय करतात, अर्धा व्हिडिओ बघतात आणि कॉमेंट करतात, त्यामुळे मित्रांनो एवढीच रिक्वेस्ट आहे आमची, पूर्ण व्हिडिओ बघा, त्यानंतरच तुम्हाला समजेल की कोणत्या व्हरायटीचं काय बाजारभाव भेटलेला आहे ते। धन्यवाद मित्रांनो। आता बघू शकता तुम्ही, आता आवक जर म्हणायला जर गेली ना संध्याकाळची तर 2 लाईन दिसत आहे आता आपल्याला इकडे। कालच्या प्रमाणात जर बघायला गेलं तर कालची आणि आजची आवक थोडीशी साम्यच दिसते आपल्याला। बघूया आता संध्याकाळी काय बाजारभाव आहे ते, बाजारभावात काही फरक पडला का नाही। मित्रांनो माल बघू शकता तुम्ही। नमस्कार दादा, काय नाव तुमचं? काही बाजारभाव मागितला की नाही? आता आले का? अजून कोणी काही पावती वगैरे नाही दिली का? काय अपेक्षा काय तरी तुमची, म्हणजे मंडी बघून बाजारभाव बघून बा? 750 गेला होता बरं, 300-400ची मंडी चालू। बरोबर, कोण? अच्छा, नमस्कार, काय नाव तुमचं? गाव? पाचोरेवणी। बरं बरं बरं, काय परिस्थिती तिथं आपल्या द्राक्ष बागेची? काय परिस्थिती? नाहीच आहे ना, लय अवघड परिस्थिती झाली, अवघड परिस्थिती। तेच ना, यावर्षी टमाट्यातही तुम्हाला काही झालं नाही? तेच ना, बरोबर आहे बरोबर आहे। चला धन्यवाद दादा। बरं बरं दादा, असंच प्रेम ठेवा तुमचं, असंच प्रेम ठेवा तुमचं। धन्यवाद धन्यवाद दादा। मला बघू शकता तुम्ही 2174 आरेमान आणि इकडे गोल्टी आहे, आपण त्यांनाच विचारू काय भाव काय नाही। नमस्कार दादा, काय नाव तुमचं? गाव? पाचोरेवणी। काय बाजारभाव भेटला आज तुम्हाला? आपल्या आरेमानला काय भेटला? 331 आणि याला 331 आणि गोल्टी 150 रुपये। तुमची अपेक्षा काय होती आज बाजारभाव मंडी बघून भाव? 400 रुपयाची अपेक्षा होती। चला बाबा, थोडाफार तडजोड झाली पण मग भेटला बाबा। बरोबर आहे बरोबर, ते तर आहेच ते तर आहेच, एकदम बरोबर आहे। तेच काय द्राक्ष बागेची काय परिस्थिती आपल्या? वाईट परिस्थिती, तेच ना, सांगणे योग्य कधी कधी म्हणजे असं म्हणा का आपण पोझिशन। बरोबर आहे बरोबर आहे। पावसाने भरपूर नुकसानच केलेलं आहे वर्षी, 8 महिने पाऊस झालेला आहे डायरेक्ट, पुढे 4 महिने, पुढे 8 महिने, तेच येईपर्यंत गंभीर परिस्थिती। बरोबर आहे बरोबर। चला धन्यवाद दादा, धन्यवाद धन्यवाद। संध्याकाळची मंडी बघा, मंडीच्या मधली परिस्थिती मित्रांनो, माल बघू शकता तुम्ही। आता आपण थेट त्यांनाच विचारूया। नमस्कार दादा, नमस्कार, काय नाव तुमचं? सचिन सासन, गाव? वांजुळे। काय बाजारभाव केला आज? काही मागितला की नाही कोणी? काय भाव? 500 रुपये। अपेक्षा किती? 600-700 रुपये। बाजारभाव आज बघूनच तुम्ही अपेक्षा ठेवली हो? तेच ना, डाऊन झालेला आहे 2-3 दिवसापासून, खूपच डाऊन झालेला आहे बाजारभाव। आणि द्राक्ष बागेची काय परिस्थिती तुमच्याकडे? आमच्याकडे काहीच बागच नाही आल्या, नाहीच आहे का? यावर्षी जरा फेल गेले ना, सर्वच्या सर्व फेल गेले, तोडून टाकू राहिले बाग। बापरे, अवघड परिस्थिती आहे बा। तुमचं आहे का नाही बाग वगैरे काही? नाही का? नाही ना, चला अजून काही पुढे माल वगैरे आहे का? माल आता शिकत बाकीचे प्लॉट धरून राहिले आमचे। हां का? बरं, चला धन्यवाद। मित्रांनो माल बघू शकता तुम्ही। आता इकडे आपल्याला शाहू बघायला भेटते, अजून एक व्हरायटी इकडे
आता आपण विचारूया थेट त्यांनाच. नमस्कार दादा, नमस्कार. काय नाव तुमचं? गाव? काय काही पावती वगैरे भेटली का नाही अजून? 550 पावती भेटली शावला हां. 550ची. काय झालं मग? तिथे जाऊन 450 म्हणले. 450? एवढा मोठा फरक? 100 रुपये पावती वगैरे आहे का नाही आपल्याकडे? नाही का जमा करून घेतली. हां, अच्छा अच्छा. काय अपेक्षा आहे? अपेक्षा काय सांगणार, माल भाव ठरवण्याचं व्यापारी आहे, बरोबर आहे. तरी आपली काही एक अपेक्षा तर असेलच बा, याच्यात थोडं तडजोड करू. 550 जावा बा. बरोबर आहे. आता मंडी 2 दिवसापासून थोडीशी कमी झालेली आहे, तेच नाही. चला बरं आहे, बाजारभाव तुम्हाला भेटला पाहिजे चांगला आहे, आमची हीच अपेक्षा आहे. धन्यवाद. इथं पावती एक भेटतील, तिकडे जाऊन भाव मात्र वेगळा. बरोबर आहे, बरोबर आहे. आता काही जण आहेत तसे. पण इतकी बी नाही ना. बरोबर आहे, बरोबर आहे. खूप मोठा फरक झाला तो. 20-30 रुपये तेवढं तर आता मान्य आहे बा, तेवढं तुम्हालाही मान्य आहे, प्रत्येकाला मान्य आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. तेच ना, हा खूप मोठा फरक झाला आहे. 100 रुपये तर बरोबर आहे, बरोबर बरोबर. एवढा मोठा फरक नाही झाला पाहिजे. एकदम बरोबर आहे. तुम्हाला जाऊन येऊन परत रिकामात आणून जातो ना तुम्हाला, पण जो आहे तो इथंच बाजारभाव द्या, भले 20 रुपये 30 रुपये कमी द्या, पण इथंच द्या. 100%. एकदम बरोबर. मग तिथं जाऊन काही कारण करायचं ते काही कामाचं नाही ना. चला धन्यवाद हा दादा, धन्यवाद दादा. इथली पावती देऊ का तिथली पावती देऊ? खाली व्हायची सांगा. बोला ना. 350 रुपये पक्के लागून जाते. काय आम्ही करते नाही. 400 का पावती मिलेगा, लेकिन उधर जाके कितना रुपये खड़ा हो सकता गारंटी नहीं. 370-80 ची पावती देऊ राहील. जा तुम्ही काही पावती नका घेऊ, 350 नि वतून द्या, हिरवी पावती बनवून द्या, टाका वर. आणि याचं काय, याचं काय लावू सांगा. 5 झाले क्या? 5 झाले. काय लावू याचं? बोला काय लावू? 300 लगे जाओ, थोड़ा लाओ 5 याचे मला कमी झाले. मार्केट सांगा ना. गरम काम संपलाय का? जाळं तर माहिती आहे आम्हाला. कागद घ्या, 380 रुपये जरा कागद. पकड़ो ना, माल देखो मोटा माल है, अंदर पूरा खोखा. या किती? मतलब मैंने हल्का माल. हम तो 20 किलो देंगे. हल्का माल. म्हणलं तर तो 250 लावला का? नाही हो, त्याला काय कळत समज येते. 300 बन जाएगा. नक्की जाईल. अरे मी हराल तू काय टेन्शन घेऊ. चल 5 झाले मी काय डाला. बघा मित्रांनो, काय बाजारभाव चाललाय ते बघू आता आपण. 450 रुपये पक्के ला दे. लगा दिए तेरा तो बिना बस फिर ऊपर ना बदिए. 650 जो वो है अपना माल तो 600 का क्या 400 माल दे क्या दिन. बोलो क्या हो जानेगा. 450 पट्टे 1 रुपया कम नहीं होगा. ये निकला वो वाला काम नहीं. इसमें ऐसा भी निकलेगा, सारा निकलेगा. वो एक्टिंग बात ही नहीं होगी. गाले तुमको ये बेरा ना, इसमें ये भी है सारे माल मार के. जब मैंने पूछा मीडियम कितनी है, एक रेट दिखा के भाव करवाओगे ना, माल खाली नहीं होगा तुम्हारा. ये माल वैसा ना वैसा बता दिया मैंने आप. क्योंकि यहाँ 450 का माल है, क्योंकि इसमें मीडियम ज़्यादा है. उस पर जाके देखो. अब ग्राहक लगाएगा इसके पैसे. मेरी बात सुनो दादा, मेरी बात सुनो. ग्राहक लगाएगा इसके पैसे, और तुम्हारा ये माल निकलना नहीं, मीडियम निकलेगा. वहाँ फिर जाके इसमें जो माल निकलेगा वही ऊपर निकलेगा. दादा गाले पे सोता मालूम है. हमारा वो काम है, जो यहाँ बोल दिया वही वहाँ होगा. ऊपर मैंने माल देख लिया है, ठीक है. अगर फालतू की पावती लोगे तो फिर कट होगा, इसलिए बोल रहा हूँ मैं. हाँ, जिसको भी दो माल कहते माल ऊपर चढ़ के देख, और फिर पावती देना मेरे को. 460 में जाना है पक्के. कुठला माल आहे दादा आपला? कुठला? निळवंडी. काय नाव तुमचं? किती अपेक्षा किती? 500 रुपये. बरं, बाजारभावानुसारच अपेक्षा आहे तुमची काही विषय. धन्यवाद. माल बघू शकता तुम्ही, बघून घ्या माल. बघूया काय बाजारभाव मागताय.
371. 371 दिलेला आहे मित्रांनो MRS. तुमची काय अपेक्षा होती दादा? 400 पर्यंत 400 पर्यंत अपेक्षा होती का? बस 400 मार्केट पोहोचलो दादा, निम्म आलं. बरोबर आहे, निम्म आलं. बस सांगा शेतकऱ्याला. तेच ना काहीच नाही, खूपच कमी होऊन गेलेले आहे. मागच्या 2-3 दिवसापासून कमी होऊन राहिले बघा. कुठला माल आहे दादा आपला? रिपोर्ट केलं तुमची नाव काय तुमचं? विकेट शिकेश. ओके, धन्यवाद हा दादा.